अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपले कृपे करून अल्प वर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवदान, श्रोणी आधार धरावा. अक्कलकोट मालोजी नृपतीस, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयास, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळिक अरिधिक शास्त्र्यांशी. वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुण लोक उपदेशितील. कैकांचे ब्रह्म दवडले, परधर्मोपदेशका जिंकले. कुमार्गावरत्यांस आणले, सन्मार्गावरी तयांनी त्यास आणावे. अक्कलकोट हेतू उपजला नुपापोटी, बहुत करुणी खटपटी. बुवाशी शेवटी आणले नुपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती. तेने अंतरी नृपती बहुसुखावे. अमृतानुवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोका स्तुती करीती जन समज. सदा चर्चा वेदांत राजगृह होत असे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोट नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावे यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद तदा कर, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणे ऐसे विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेळ संन्याशी. बुरळ पाडली लोकाशी, लागले व्यर्थ भक्तीशी. ह्याने ढोंग माजवले, तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी, लोक बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रति पडेल असे सत्याची. पाहुणे तुमचे अज्ञान, ह्याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान ह्याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपले स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीस तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती क्षण. जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवाशी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयास चमत्कारिक पडले से. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलावे, जवळ होते ते पारशी. जागृती आली तयाशी, त्याने धरुणी बुवाशी. सावध केले त्यावेळी, हृदय धडाधड उडू लागले. धर्मशरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नींचा वृत्तांत तयास सांगती समस्त. म्हणती ह्यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडते असो. दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नास खदाखद स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकर होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकास काय म्हणून भ्याल्यासी. जरी वृत्त भय मानतोसी, मग ब्रह्मपदा जानस कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. त्यास लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रून भरले नयन, कंठ झाला सददीत. तया समयपासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूने, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्त निवडून सुंदर. त्यांचा करुणे हार अर्पी शंकर विष्णू कवी. इतश्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समन, सदा परिशोध भक्त. सप्तमाध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमा. अनंत वेश अनंता,
तुझ्याच कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वदिता तू दयाळ मागील अध्यायाच्या अंती विष्णू बुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतासे सकला वैकुंठा सम नगरी ते राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नाम 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म आगा तयास लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर शुकून गोड न लागे अन्न पाणी ना आवडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेचे रात्रंदिवस चिंता नळे पोळले केले कित्येक अनुष्ठने तसेच ब्राह्मण सतर्पणे भोवसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले ह्या भोव यात्रेस कृष्ण वर्ण आला शरीरास रात्रंदिन चैन नसे विधीनी लेख भाळी लीला तो न चुकेच कोणाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केले एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठाने व्याधी दूर व्हावे सेवा केली बहुस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावे स्वामी सेवा यती वचन भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडले ते तेथेच राहिले आणि के अनुष्ठान आरंभले पुन्हा त्यास स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत हे जाणून हित गोष्ट मानस विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशात तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदिती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नान करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावे समर्थ चरणी जाती अतित्वरेने महाराष्ट्र भाषा उदान पद्मपुष्पे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृकथा समन सदा परिशोध प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण विरदार्पणस्तु इत श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय श्रेयस्तु 9वा अध्याय श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून चित्ती भूत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावय महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हसत होत असे तियाचे घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियाचे मन म्हणे मी इतुके करीन 200 रुपये द्याल की ते म्हणती बाईशी इतुके कार्य जरी करीशी तरी 600 रुपयास देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे
हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदिली चित्ती म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रति कार्य आपले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भाव चित्त विशेष. बाई स्वामीस बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे ह्या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदान समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरी. आले शेख नुराच्या दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी. त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत आली यतिराज त्वरित. एक नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकररावास म्हणती लीला करून ऐशी चुकवली तुमचे वर्णास निश्चयच मानसी धरावा. काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी. शेखनुराच्या दर्ग्यावर येऊन पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेखनूर दर्ग्यास एक खपणी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वेद व्याधी पळे आपणाची. स्वामी वचन धरून भाव औषध घेत शंकरराव. तयास आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीस आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेस दर्शन आले अक्कलकोटास. घेऊन स्वामी दर्शनास आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 शस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. ऐसे एकांत स्थान राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ते. परी पुन्हा आज्ञा केली मठ बांधावा त्या स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखवली जागा तयानी. सर्वानुमत तेथेच मठ बांधले चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयांचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आधार तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिशोध भावी भक्त. 9वा अध्याय गोड हा श्री स्वामीराजार्पणस्तु. शुभम भवतु. श्रेयस